कन्सेप्ट आहे, नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पॉलिन्स खास करून घेतो मी हा. तर पॉलिन्स म्हणजे काय, तर पॉलिन्स म्हणजे काय, तर डबल बॉन्डवाले मिळणे. म्हणजे थोडक्यात काय, अशी कोणतीही चेन आहे कार्बनची, इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड असू शकतो, इथं म्हणजे नंबर ऑफ म्हणजे काय आहे, तर डबल बॉन्डवाले जास्त आहेत. इन्स आपल्याला माहिती आहे अल्किनसाठी वापरतो, म्हणजे कंपाऊंड कंटेनिंग मेनी और एन नंबर ऑफ डबल बॉन्ड, दिस इज कॉल्ड पॉलिन्स. आता या पॉलिन्सचे आपल्याला बरेच वेळा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम विचारतात. काय विचारतात, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. MCQला प्रश्न असतो, पण लक्षात ठेवायचं किती सोपं आहे, एक फॉर्म्युला आहे, दोन फॉर्म्युला आहे. केस फर्स्ट असे की इफ R1 इज इक्वल टू द R2, म्हणजे जर सपोज असं कोणतीही चेन असेल, आता R1 आणि R2 हे जर सेम असेल, आता R1 आणि R2 म्हणजे काय, तर कडेचे, R1 आणि R2 नॉट इक्वल टू, जर सपोज C आणि C, इकडे बघा C आणि Cl हे जे असणार आहे, तिकडे CS ऑफकोर्स इथे बॅलन्स सॅटिस्फाय होऊन काय येईल ते, आणि इकडे क्लोरीन, म्हणजे R1 आणि R2 कोण झाले, हे आणि हे झाले, म्हणजे जे कडेचे दोघं आहेत ते जर डिफरंट असेल तर त्यावेळेस एक फॉर्म्युला असतो, तो म्हणजे 2n. काय असतो फॉर्म्युला, 2n. मग आता तुम्ही म्हणाल n म्हणजे काय, तर n म्हणजे नंबर ऑफ डबल बॉन्ड, म्हणजे नंबर ऑफ डबल बॉन्ड किती प्रेझेंट आहेत त्या कंपाऊंडमध्ये ते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल घेतो, CH3CH किती झाले तर CH बरोबर 1 2 3 4 CH C आधी डबल करून घेतो, आणि इकडे Cl, नो मॅटर, 1 2 1 2, इकडे एक हायड्रोजन पाहिजे, इकडं पण एक हायड्रोजन पाहिजे, इकडं नाही गरज, इकडं एक हायड्रोजन पाहिजे, येस 1 2 3 4. चला पुढे चला. n म्हणजे काय, नंबर ऑफ 2n असा फॉर्म्युला वापरायचे. मला आधी बघायचे R1 आणि R2 सेम आहेत का डिफरंट आहेत, तर कसे दिसत आहेत, ते डिफरंट दिसत आहेत, म्हणजे ऑफकोर्स हाच फॉर्म्युला वापरणार आहे. मग डबल बॉन्ड यांनी बघायला लावले 2n च्या फॉर्ममध्ये. n किती भरतात बघा, 1 2 3, 3 काय डबल बॉन्ड आहेत, म्हणजे हे 3 झालं बरोबर, n⁻2 म्हणजे 2⁻3 करा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, म्हणजे 2 2 4 4 2 8 बरोबर, ते 2चा घन आपला किती असतो 8. मग अशा प्रकारे हे किती झाले, किती आयसोमर, पण 8 आपल्याला ड्रॉ करणं पॉसिबल असतं का, नाही, हे काय आधीच पॉलिन्स आहे. पॉलिन्स म्हणजे काय, द कंपाऊंड कंटेनिंग डबल बॉन्ड, मेनी डबल, n नंबर ऑफ, किती असू शकतं. मग पॉलिमर आपला अख्खा चॅप्टर कशावर, पॉलिन्सवरच आहे. मग त्या प्रकारेच आता इथे डबल बॉन्ड दिलं, असं कोणतंही लांबडलचक स्ट्रक्चर जरी दिलं का नाही, लांबडलचक स्ट्रक्चर दिलं तरी सुद्धा आपल्याला फक्त 2n असा फॉर्म्युला वापरायचे. 2n फॉर्म्युला वापरला की n काय बघायचे आपल्याला, तर n म्हणजे काय, तर n म्हणजे डबल बॉन्ड, किती डबल बॉन्ड असणार आहे, डबल बॉन्डची संख्या किती असणार आहे, ती 2च्या डोक्यावर लिहायची, गुणाकार करा, बरोबर भेटेल 2n. पण आता बघा, जर आता ही केस फर्स्ट मध्ये असं तुम्ही म्हणताय की 2n, की आम्ही म्हणतो की R1 आणि R2 सेमच असतील तर, बरोबर आहे का नाही. केस 2 अशी म्हणते की इफ R1 आणि R2 इज इक्वल टू, मग अशा वेळेस एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे इथं पण आपल्याला डबल बॉन्ड शोधायचे, पण इथे एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे 2n-1 प्लस 2p-1. काय म्हणतोय मी, हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला इफ R1 आणि R2 नॉट इक्वल टू द, जर हे दोघं इक्वल असेल तर हा फॉर्म्युला वापरा, आणि R1 नॉट इक्वल टू R2 असेल तर 2n चा फॉर्म्युला वापरा. n म्हणजे काय, तर डबल बॉन्ड असणार आहेत आपल्याकडे. आता इथं काय करायचे आपल्याला, आता 2n करू शकतो. तुम्ही म्हणाल p म्हणजे काय, बरोबर, मग p म्हणजे, आता p चा पण कसं आहे माहिती आहे का, जर n हा ऑड असेल आणि n हा इवन असेल, काय म्हणतो मी, n हा जर ऑड असेल तर p चा कोणता फॉर्म्युला वापरायचा, आणि n जर ऑड असेल इवन असेल
तर कोणता फॉर्म्युला वापरायचा? जर हा ऑड असेल म्हणजे पी जर ऑड नंबरचा कोणताही नंबर आला तर मग त्यावेळेस आपण वापरायचं ते म्हणजे n+1/2 आणि इथं फक्त n/2 वापरायचा इवन असेल तर. राहील लक्षात? पी जर इवन असेल तर n/2 वापरायचा आणि n जर ऑड असेल तर पीचा कोणता फॉर्म्युला वापरायचा? n+1/2. मग त्याचं जर एक्झाम्पल मी जर घ्यायचं म्हणलं तर कोणतं एक्झाम्पल घ्या? त्याचे दोन जर सपोज फॉर एक्झाम्पल घेऊया CH3. आता मागाच्यासारखं CH3 CH थांबा मला आधी लॉंगेस्ट चेन म्हणजे परत बॅलन्स सॅटिस्फाय करता बसा. बरोबर CH3 घ्या इकडं 1 2 3 1 2 1 2 इकडे बघा इकडे किती असणार आहे? इकडे CH2 असणार आहे बरोबर. इथं CH2 इथं गरज आहे एका हायड्रोजनची, इथं नाही, इथं गरज आहे एका हायड्रोजनची. या पुढं काय यांची संख्या मोजायची ना मला 1 2 3 n = 3. 3 इज ऑड नंबर और इवन नंबर? सांगा बरं. 3 कसा आहे? ऑड नंबर आहे. मग बघा ऑड नंबर असेल तर ऑड नंबरसाठी फॉर्म्युला हा कॉमन आहे, पण ऑड नंबर जर आला nचा, n कसा आहे? ऑड आहे, तर मग हा फॉर्म्युला वापरायचा p n+1/2. म्हणजे आधी हा फॉर्म्युला लिहून घेऊया आपण. मेन सोल्युशन काय सोल्युशन करणार आहे? 2n+1 यांच्या जागेवर बरं आधी फॉर्म्युलाच लिहूया n-1 + 2p-1. बघा n-1 आता 2 यांची व्हॅल्यू 3 आहे -1 प्लस 2 पीची व्हॅल्यू काढून घेऊया. पीची व्हॅल्यू काढा. 3 ऑडला वापरायचे ना. 3 + 1/2 3 + 1 4 4/2 2 म्हणजे p⁻² आलं म्हणजे 2 - 1. सॉल्व करा. 2 + 2 किती नाही 2 4 + 2 2 किती येणार आहे? 6. म्हणजे आयसोमेरिझम किती दाखवणार आहेत? 6 दाखवणार. आता फॉर एक्झाम्पल मी इथं एक बॉन्ड देतो. किती झाले? 1 2 3 4 झाले म्हणजे एनची व्हॅल्यू आली 4 कसा आहे? इवन आहे 4 आलाय इवन 4 इवन आला म्हणजे मी हा फॉर्म्युला वापरणार आहे. हा फॉर्म्युला वापरण्यासाठी मी मेन फॉर्म्युला लिहून घेतो 2n-1 + 2p-1. बघा 2 4 - 1 + 2 पीची व्हॅल्यू टाका. पीची व्हॅल्यू आहे n/2 म्हणजेच 4/2 म्हणजे 2 आली 2 - 1 करा सॉल्व करा. 2 3 + 2 - 1 म्हणजे 1 आलं म्हणजे 2 2 3 8 + 2 म्हणजे इथं आलं 10. कळलं? म्हणजे 10 आयसोमर स्ट्रक्चर आपल्याला काय भेटणार आहेत? याचे भेटणार आहेत. तर हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. MCQला हमखास प्रश्न असतो. फक्त ही एक छोटीशी कन्सेप्ट होती, हमखास लक्षात ठेवा. हे दोन फॉर्म्युला IMP म्हणून कुठेतरी लिहून ठेवा.